सन्माननीय समाजसेवक अतिशदादा पाटील यांच्या वतीनं तब्बल 51,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. आकाश विशाल चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ आणि आता खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर जेव्हा जय जलेश्वर वाडीगर संघ खेळत होता तेव्हा सुद्धा त्यांचे पॅकर्स जितेंद्र लोखंडे यांनी तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं त्या संघाला आणि आता अतिशदादा पाटील यांच्या वतीनं तब्बल 51,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. टीम जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवलीला मॅचला सुरुवात होते. व्हेरी फर्स्ट बॉल करण लहाने पहिला चेंडू संपर्क व्यवस्थित नाही आहे. स्ट्रायकिंगला आकाश सावंत नॉन स्ट्रायकिंगला विशाल पाठारेला आपण पाहतोय आणि आता सेमीफायनल या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेची उपांत्य फेरी. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि विशेष आभार कारण खऱ्या अर्थाने आपण पाहतोय संपूर्ण रात्र आणि त्यानंतर आता दिवस आपण जर पाहिलं तर या ठिकाणी थोडाच वेळात दुसरा या ठिकाणी उगवणार आहे परंतु इथे फलंदाज फसला आहे आणि आता लॉंग ऑनला टिपली असेल. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो होईल बाद पहिला धक्का टीम आंबिवलीला. क्या बात आहे आणि आता सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने आपण आहोत आणि आता मॉर्निंग सेशन मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करू. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 2 षटकांची मॅच. सागर पराड आपलं मनपूर्वक स्वागत जे फाउंडर आहेत ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचे. आणि आता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफला आपण पाहतोय भावेश कडून मिस्टेक झाली आहे त्याला लगेचच बॅकअप देण्यात आलंय. बरेल एक सिंगल धाव कारण लहाने आपण पाहतोय चुका घडत आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय या ठिकाणी ओव्हर थ्रूच्या स्वरूपात या धावा मिळत आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सचिन आम्हाला सांगतील की आता अद्यापर्यंत 2च धावा आहेत. पहिला डॉट विकेट त्यानंतर 2 धाव एकवटण्यात आली. टॉप 3 मध्ये हे संघ दाखल झालेले आहेत ऑलरेडी. आता टीम नित्या 11 सुनारपाडा संघ ग्रँड फिनाले मध्ये पोहोचलेला आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला आपण पाहतोय. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. शतरक्षकाला वेगाने चेंडूला उचलतील फेकतील या दरम्यान डायरेक्ट हिट फलंदाजाला बाद. सेकंड रन साठी आपण पाहतोय फलंदाजाला परतावं लागणार आहे. माघारी परतेल विशाल. बॅक टू द पॅव्हलियन. चालू आणि आता पहिल्या षटकामध्ये यावेळेस बॉलला उडवलाय शतरक्षकाकडे पाहतो. वाईड लॉंग ऑफ लालेत डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड लॉंग ऑफ च्या मधोमध चेंडू अडवण्यात आलाय. कासगाव संघ आपण पाहतो करण लहाने चांगली गोलंदाजी करतात परंतु कदाचित चेंडूची फेकाफेक
या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. संघाची धाबत संख्या धापलकामध्ये 5 चेंडूमध्ये बिंदास शिसवे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला राकेश. शेवटचा बॉल करण लहानेचा. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने पॉइंटच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला आणि आता 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. सेकंडचा कॉल आणि आता 2 धावा. 2च्या मदतीने टीमची टोटल आपण पाहतो स्कोर कार्ड वरती 7 धावा. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आयोजकांनी आम्हाला काल संध्याकाळी 4:30 वाजता बरोबर रिपोर्टिंग करायला सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही 5:30 ला रिपोर्टिंग केली आणि आता बरोबर 5:30 वाजतात. म्हणजे कदाचित या अगोदर कॉमेंट्री क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदर 15 वर्षापूर्वीचा काळ पाहिला ना तर असं वाटतं की आता सध्या तरी आपण MIDC मध्येच आहोत. शहबाज चाचा बुबेरे यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा येतात. फ्रेंड्स ट्रॉफी चे दमदार आयोजक टीम कासगाव संघासाठी आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी सुद्धा स्वागत आहे. कदाचित आता आपण पाहतोय सकाळी जे मात्र ऑन ड्युटी असतात ते आता जागी झालेले आहेत. हो लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं संपल्यानंतर गोलंदाज राज झालेत. या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. कदाचित आपण पाहतोय मित्र मिळून करण लहानेच्या षटकामध्ये 2 ते 3 वेळा या चुका झाल्या ओव्हरथ्रोच्या स्वरूपात. त्यानंतर याही षटकामध्ये आपण पाहतो राजच्या गोलंदाजीमध्ये पहिल्याच बॉलवरती मिस्टेक पाहायला मिळाली आहे. बळाला 2 धावा. संघाची धाबत संख्या 9 या अंकावरती आहे. सध्या तरी आपण पाहतो 7 बॉलचा खेळ संपलेला आहे. 5 बॉल शिल्लक आहेत. कारण आता 12 चेंडू प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 2 षटकांच्या मॅचेस आहेत. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे राज लहानेचा आणि आता तो सक्सेस सुद्धा राहिलेला आहे. उपांत्य फेरी आपण पाहतोय. मिताल 11 श्री गणेश कासगाव हा संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली संघ जर या मॅच मध्ये जिंकला तर जांभिवलीचे समाजसेवक सन्माननीय अतिशदादा पाटील यांच्या वतीनं तब्बल 51,000 रुपयाचं पारितोषिक या संघाला देऊन सन्मानित केला जाईल. नुकतीच आम्हाला बातमी मिळाली आहे. आनंदाची बातमी आहे. कदाचित आपण पाहतोय किमान या स्पर्धेमध्ये जे काही पारितोषिक मिळेल त्यापेक्षा ही कॉम्प्लिमेंटरी अतिशदादा पाटील यांची जास्त असणार आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळ बॅलन्स. जांभिवली संघ आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला आणि आता सध्या संघ आपण पाहिला तर पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. बॉलर रन इक्वेशन कदाचित आपण जर पाहिलं तर सध्या पाहायला मिळतं धावफलकावरती फक्त 9 चेंडूमध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये टार्गेट सेट करेल. 2 मोठे फटके कारण 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. राईट आर्म द विकेट. आणखीन एक चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. संपर्क होत नाही आहेत. बिंदास शिसवेला तुम्ही पाहतायत. कदाचित आपण पाहतो चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. स्वतःवरती ते नाराज झालेत आणि आता आणखीन एक डॉट बॉल. ऑफिशियल अपडेटर या ठिकाणी आपण पाहतो ओमसाई MTC स्पोर्ट्सचे सर्व कॅमेरामॅन यांचं कौतुक करावं लागेल. यावेळेस साईडला वर स्ट्रोक हीच अपेक्षा होती टीम जांभिवली संघाला. एखादा मोठा फटका कदाचित संजीवने देण्याचं काम करेल आणि आता प्रचंड खुश आहेत विजयजी सावंत या षटकारावरती. बॉल सीमा पार. इट्स अ बिग हिट. षटकार.
ओर पिच बॉल आणि त्याला पाठवलंय. प्रचंड ताकद या ठिकाणी झोकली आहे. पोटेन्शियल खेळाडूकडे गुणवत्ता ही ठासून ठासून भरलेली आहे आणि आता आपण पाहतो तीच गुणवत्ता प्रत्येकाला सिद्ध करायची आहे. बाचीकडा मागे बॉल चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु चालाक आहेत अष्टीरक्षक समीर राऊत आणि त्याने लगेचच थ्रो केलेला आहे. नॉस्टॅक एंडला म्हणजे इथे फलंदाज झाला बाद. एकही धाव मिळणार नाही आहे. 16 धावा धाव फलकावरती येणारे 12 बॉल 17 धावांची गरज. बघा यानंतर जो मेगा फायनलचा सामना होणार आहे मग एका बाजूला नित्य 11 सोनारपाडा असणार आहे परंतु या मॅच मधून विजेता विनिंग टीम अंतिम सामन्यामध्ये खेळणार आहे. परंतु जेव्हा अंतिम सामना होईल आणि त्यानंतर जो संघ जिंकेल त्या दोन्ही संघाला विनंती येईल की स्टंपला कोणी हात लावू नका. ही नम्रतेची सूचना आहे कारण उद्या नाईट फॉर्मॅटमध्ये ढोके प्रीमियर लीग DPL 2025 या ठिकाणी होणार आहे. अर्थातच आपण पाहतोय कोणी स्टंपला हात लावू नये ही अत्यंत नम्रतेची सूचना आहे. जर एखाद्या संघाने ते स्टंप घेतले कदाचित आपण पाहतो त्या संघाकडे ते स्टंप आढळले तर त्या संघाच्या रकमेतून 2000 रुपये कपात केले जातील. 12 बॉल 17 धावांची गरज आहे. ही अत्यंत महत्वाची सूचना आहे या ठिकाणी सर्वच खेळाडूंना. अशी माहिती आम्हाला नुकताच रुपेश भुईर जे ढोके संघाचे एक चांगले बॅटर सुद्धा आहेत त्यांच्या वतीने देण्यात आलेत. कॅप्टन आहेत. 12 बॉल 17ची गरज आणि आता आपण जाऊया मॅचच्या दिशेने. सामना संपल्यानंतर आपण आपल्या ऑफिशियलला सांगू की तुम्ही स्टंप कलेक्ट करा. कदाचित योगीराज महाराज बुटेरे हे सुद्धा सांगतात की आता वेळ झाली आहे आरतीची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भावेश आणि मिस्टर राज. 12 बॉल 17 धावांची गरज नेहमीप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मिताली 11 श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव आदरणीय बाळाशेठ कांबरी पुरस्कृत संघ खेळतोय आणि त्यांच्याच कन्येच्या नावाने हा संघ सातत्याने खेळत असतो अशी माहिती आम्हाला नुकताच योगेश मस्कर यांनी दिलेली आहे. कारण जे 12th मॅन आहेत. 12 बॉल 17 धावांची गरज. आमचे रवींद्र मस्कर असेल समाधान टेंबे असेल प्रदीप टेंबे सचिन टेंबे या माझा आनंद घेतात. सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत आपण करू. शिवा टेंबे सुद्धा आज उपस्थित आहेत. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ आणि आता गोलंदाज सज्ज आहेत. पहिलाच बॉल प्रचंड वेगवान चेंडू
परंतु आउटसाइड द लेग स्टंप चेंडू टाकण्यात आलाय. पहिला चेंडू वाईड आलाय, बदल एक सिंगल धाव. कदाचित आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेतील आमचा शेवटचा टर्न असेल आणि आयोजकांनी आमच्यावरती जो विश्वास दाखवला, आमच्यासारख्या छोट्या समालोचकावरती आयोजकांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. आणि आमचे सगळे लाडके प्रेक्षक यांचे मनापासून विशेष आभार, कारण कालच्या रात्रीपासून ते सुद्धा आम्हाला ऐकतात. कदाचित आपण पाहतो आमच्याकडून जर यदा कदाचित कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आमची संपूर्ण ऑफिशियल टीम, मग लाईव्ह टेलिकास्ट, आमचे सर्व ऑफिशियल पंच असेल, कॉमेंटेटर, त्यानंतर आमचे स्कोरर मित्र, या सगळ्यांचा मनापासून विशेष आभार. षटक क्रमांक पहिलं आणि या पहिल्या षटकातील आपण पाहतो गोलंदाज राकेशने पहिला चेंडू स्वेल टाकला आणि त्यानंतर एक सिंगल धाव घेण्यात आली आहे. हो, लाईन चांगली आहे. फसवा चेंडू, राज राणे शपथ झाले होते. कदाचित आपण पाहतोय ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट ड्रिल करून दाखवत आहेत, संपर्क झालाच नाही आहे आणि हा डॉट बॉल. कदाचित डॉट बॉल या मॅचमध्ये डोकेदुखी वाढवेल. आणखीन एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच दर्शवत आहेत की हा सुद्धा चेंडू दिशेपासून भरकटलेत मिस्टर राकेश पाठारे. व्हाईट बॉल, या धाबा तुम्हाला वाचवावा लागतील, कारण महत्वाचा सामना आहे, महत्वपूर्ण मॅच आहे. सेमीफायनल तुम्ही खेळतात आणि 12 चेंडूमध्ये 17ची गरज असताना अतिरिक्त धावा इथून तुम्हाला रोखाव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिला चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चाललेला आहे. आणखीन एक डॉट बॉल. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये 2 एक्स्ट्रा आल्या तरी सुद्धा आपण पाहिलं तर 2 चेंडू डॉट टाकण्याची या ठिकाणी किमया या खेळाडूकडे. गोलंदाज सज्जत राकेश, फुल टॉस बॉल ऑन साइडला कन्वर्ट केले. वैभव पवार होते आणि आता एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. चान्स नव्हते, कदाचित आपण पाहतोय भरपूर चेंडू फ्लाय झाला, बॉल सीमा पार, बैठेल धाबाच्या. हो, या दरम्यान आणखीन एक व्हाईट बॉल, पक्षाच्या पंखाप्रमाणे हात बाहेर काढलेत पंचांनी आणि जमिनी समांतर, कारण चेंडू आउटसाइड लेग स्टंप टाकण्यात आला होता. एक्स्ट्रा मिळेल. 8 बॉल, आता 9ची गरज. सामना जर कासगाव संघाने जिंकला तर थेट ग्रँड फिनाले मध्ये हा संघ दाखल होईल. परंतु आता गोलंदाज आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी करायची आहे. अगदी एक बॉल या ठिकाणी आपण पाहतो महत्वपूर्ण राहील या मॅच मध्ये. आणखीन एक डॉट बॉल टाकलाय गोलंदाज राकेशने, चांगला चेंडू होता. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहणार आहोत, कारण 7 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. जर गोलंदाजाच्या नावावरती राहिला तर हा सामना बॅलन्स राहणार आहे. आणखीन एक डॉट बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्यात आलाय, संपर्कच नाहीये आणि आता भावेश सुद्धा नॉन स्ट्राईक एंडला हसतायत. त्याला माहिती आहे हा डॉट बॉल आहे. आणि आता षटक क्रमांक पहिलेच संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि आता विजयासाठी 6 बॉल 9 धावांची गरज. आपण पाहतो प्रत्येक संघ हा जो विजेता संघ असतो तो मात्र ट्रॉफीसाठी खेळत असतो. पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीज तुम्ही पाहताय. अगदी आपण पाहिलं तर कुठेतरी 2 ते 3 इंचाचा फरक प्रत्येक ट्रॉफीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु जर कदाचित या मॅच मधून जो संघ पराभूत होणार आहे ना तो मात्र 3ऱ्या 4थ्या 5व्या अशा कोणत्या तरी एका क्रमांकावरती असणार आहे.
अगदी समांतर ज्या ट्रॉफीज आहेत काहीतरी वेगळं या ठिकाणी स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. अगदी आपण पाहतोय गोल्ड इज गोल्ड आणि काय जबरदस्त ट्रॉफीज आहेत. ज्या संघाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळेल तो सुद्धा भरपूर खुश होईल, कारण तिसऱ्या चौथ्या पाचव्यापेक्षा या ठिकाणी अगदी आपण पाहतो साईज मध्ये थोडंसं कंपॅरिझन. शेवटचा या ठिकाणी षटक आहे आणि आता शेवटच्या षटकामध्ये हव्यात 9 धावा. गोलंदाज महेश कमालीची गोलंदाजी करावीच लागणार आहे. एक्स्ट्रा धावा अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज राकेशने खर्च केला तरी सुद्धा त्यांनी कमबॅक करून दाखवलंय त्या षटकामध्ये आणि आता याही षटकामध्ये महेशला कमबॅक करायचंय. 6 बॉल 9 धावांची गरज. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. स्ट्राईक एंडला भावेश. पहिला बॉल चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. वेळ घेतला पंचांनी. कदाचित आपण पाहतोय लुक ॲट द ऍक्शन रिप्ले. पडल्यानंतर भरपूर चेंडू बाहेर गेलेला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. स्ट्राईकरला भावेश एक हार्ड हिटर फलंदाज आहे. 6 बॉल 8 धावांची गरज. हो या ठिकाणी चकमा दिलाय भावेशला. फलंदाज ठिकाणी होईल बाद आणि आता आपण पाहतो विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे ती भावेशची. पहिला धक्का लागेल रन आउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. मध्ये आलेत मिस्टर KL करण लहाने. अगदी आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये याही खेळाडूचा खेळ अत्यंत चांगला राहिलेला आहे. टीम नित्य 11 सोनारपाडा संघाच्या कॅप्टन्सला विनंती राहील अमर ठाकूर आपण सुद्धा आता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स जवळ येऊन राहायचे, कारण या मॅच नंतर अंतिम सामन्याची नाणेफेकी सुद्धा होणार आहे. 5 बॉल 8 धावांची गरज. सामना कोण जिंकेल हा प्रश्न प्रलंबित आहे. राऊंड विकेट. महेशचा बॉल वेगवान जबरदस्त गोलंदाजी केली आहे. डॉट बॉल टाकलाय. राजच्या विरोधात सुद्धा चांगलं कमबॅक म्हणता येईल. कदाचित आपण पाहतोय एक डॉट बॉल आता सोन्याच्या भावाप्रमाणे इथे मात्र पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतायत. राऊंड विकेटने वेगवान चेंडू टाकण्यात आलाय आणि आता पूर्णपणे बीट केलंय. करण लहानेला हवी होती स्ट्राईक, परंतु राजने नकार दिलाय. स्वतःवरती त्याने विश्वास दाखवलाय या मॅच मध्ये, कारण आता 4 बॉल 8 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका सामन्याचा बिमोड जरूर करेल, परंतु तो मोठा फटका येईल केव्हा हा देखील प्रश्न आहे. कारण गोलंदाज महेश सारखा एक जबरदस्त गोलंदाज त्याच्यावरती विश्वास दाखवलाय टीम जांभोलीच्या या सर्व समर्थकांनी आणि जांभोलीच्या खेळाडूने. यावेळेस इथे आपण पाहतोय पडल्यानंतर बॉल चाललाय आउटसाइड द ऑफ स्टंप. आणखीन एक खराब चेंडू टाकण्यात आलाय. कदाचित आपण पाहतो पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं होतं राकेश पाटारेने, एक्स्ट्रा धावा त्याने खर्च केला तरी सुद्धा कमालीचं षटक ते राहिलं होतं, परंतु तसा प्रयत्न महेश करेल का या मॅच मध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा धाव फलकावरती खर्च होत आहेत. अद्यापर्यंत 2 चेंडू त्याने टाकलेत, फक्त 2च धावा खर्च केलेत आणि आता येणारी 4 बॉल 7 धावांची गरज. एक डॉट पर्सेंटेज या ठिकाणी वाढवावा लागणार आहे. एक डॉट बॉल या ठिकाणी सोन्याच्या भावाप्रमाणे आणि तेच महेशला करायचंय, कारण प्रतिस्पर्धी टीमला जर रोखायचं असेल तर डॉट बॉल इम्पॉर्टंट आहे. बॉल चालला स्क्रीन समोर आणि आता स्कोर आर लेवल. अगदी आपण पाहतोय संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल करण लहानेला राजने का थांबवलं, कारण स्वतःच्या अगदी आपण पाहतो स्वतःवरती त्याने विश्वास दाखवलाय आणि अगदी आपण पाहतो स्वतःच्या क्षमतेवरती या ठिकाणी खरा उतरत असताना काय जबरदस्त फटका होता. आणि आता या षटकाराने पूर्णपणे सामना
खुला करण्याचा प्रयत्न केला. येणारे 3 बॉल शिल्लक, फक्त आणि फक्त एका धावेची गरज. स्कोर आर लेवल. हो, यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, फलंदाजाला बाद. राजला परतावा लागेल. अजूनही मॅच मध्ये चुरस कायम आहे. कदाचित आपण पाहतोय जर तो षटकार आला नसता तर मग या प्रश्नाचं उत्तर काय असतं. परंतु आता येणारे 2 बॉल, एका धावेची गरज. महेश सुद्धा करतात. जर षटकार या अगोदरचा वाचवता आला असताना तर या मॅच मध्ये आणखीन काही मजा वेगळीच असते. परंतु सामना ऑलरेडी खुला आहे टीम कासगाव संघाच्या बाजूला. परंतु 2 चेंडूमध्ये बनवायचे 1 धाव. परंतु जर या बॉलवरती विकेट डॉट बॉल जर आला ना तर मात्र डोकेदुखी वाढेल आणि हा सामना सुद्धा बॅलन्स राहील. गोलंदाज महेश, स्ट्रायकिंगला करण, चांगला खेळाडू आहे. फक्त एका धावेची गरज आहे. 1 पाऊल दूर असेल मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी टीम कासगाव संघाला. परंतु या ठिकाणी अंडर प्रेशर क्रिकेट मैदानावरती खेळेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला ड्राइव्ह केलंय, बॉल चालला डीप मध्ये, अँड इज वेल देन ऑल इज वेल. विजयाचा चौकार पाहायला मिळालाय, विनिंग स्ट्रोक, आणि ते धावा मिळतील टीम कासगाव संघाला 4. सामना जिंकलाय मिथेल 11 श्री गणेश. कासगाव संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.